श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. आज गणपती बाप्पाची विधिवत उत्तर पूजा करून आरती करून त्यानंतर गणपती बाप्पांना दूध पोहे आणि पाण्यात भिजवलेली हरभरा डाळ आणि मोदकाची शिदोरी द्यावी. पाणवठा किंवा विसर्जनाच्या जागेवरती जाऊन बाप्पाची मूर्ती 3 वेळा आपल्या डोक्याला लावायची. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून न फेकता हळुवारपणे मूर्ती पाण्यामध्ये सोडून द्यायची. सोबत मोदक तसंच हरभऱ्याची डाळ आणि दूध पोहे ही शिदोरी द्यावी. बाप्पाला मनोभावे नमस्कार करायचा. काही चुकलं तर क्षमा करा आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून त्या पाणवठ्याजवळील थोडीशी माती तामणामध्ये घरी घेऊन या. आपल्या घरात आजूबाजूला ही माती पसरून टाकावी, ज्यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल, वास्तुदोष दूर होतील. आणि दुसरं महत्त्वाचं, लगेच आपण जी सजावट केलेली असते, डेकोरेशन केलेलं असतं ते काढायचं नाही. विसर्जन केल्यानंतर त्या दिवशी घर झाडू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी निवांत आपण हे डेकोरेशन आवरून घ्या आणि मग आपण घर झाडावं. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला विसर्जन झाल्यावर करायच्या आहेत. नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.